नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका अदृश्य पण जबरदस्त शक्तिशाली जगात डोकावणार आहोत. मायक्रोवेव्हच्या जगात, जिथे माहितीचा अक्षरशः महासागर वाहतो. पण या माहितीच्या लहरींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या अचूकपणे कसं पोहोचवलं जातं? मग काय आहे बरं हे रहस्य? चला शोधूया. बघा, आपण रोज सॅटेलाइट डिश बघतो, मोठे मोठे कम्युनिकेशन टॉवर्स बघतो. पण हे सगळं तर फक्त वरवरचं दिसतं. खरी जादू तर आत आहे. या अदृश्य लहरींना, म्हणजे आपल्या डेटाला थोडीशीही ऊर्जा वाया न घालवता त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी कसं काय पोहोचवलं जात असेल? तर याचं उत्तर दडलंय एका खास मायक्रोवेव्ह सुपर हायवेमध्ये. आणि यालाच म्हणतात वेव्ह गाईड. याचंच काम आहे या ऊर्जा लहरींना अचूक रस्ता दाखवणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेव्हगाईड म्हणजे काय, तर एक धातूची पोकळ नळी, बस. पण हिचं डिझाईन इतकं भारी असतं की ती मायक्रोवेव्हला एकदम कार्यक्षमतेने प्रवास करायला मदत करते. आणि आज आपण याच वेव्हगाईडची कहाणी ऐकणार आहोत. पण थांबा, असं समजू नका की या वेव्ह गाईडमधून लहरी कशाही वाहतात, जसं नळातून पाणी वाहतं. अजिबात नाही. त्या एका खास शिस्तबद्ध पॅटर्नमध्ये प्रवास करतात आणि ह्या पॅटर्न्सनाच मोड्स असं म्हणतात. तुम्ही याची कल्पना एका मोठ्या हायवेसारखी करू शकता. काही लेनमध्ये ट्रॅफिक एकदम सुसाट सुरळीत चाललेलं असतं, बरोबर? तर काही लेनमध्ये नुसता गोंधळ असतो. वेव्हगाईडमध्ये सुद्धा अगदी असंच काहीतरी घडतं. हे बघा, डावीकडच्या चित्रात किती साधा, स्वच्छ आणि संघटित पॅटर्न दिसतोय. आणि आता उजवीकडे बघा, ऊर्जेचा प्रवाह किती विखुरलेला आणि गुंतागुंतीचा वाटतोय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की योग्य मोड निवडणं किती महत्वाचं आहे. आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या कथेच्या हिरोंची, तो मोड जो सगळ्यात मूलभूत आणि सगळ्यात कार्यक्षम आहे. डॉमिनंट मोड म्हणजे तो चॅम्पियन जो कमीत कमी ऊर्जेवर, म्हणजे अगदी कमीत कमी फ्रिक्वेन्सीवर आपला प्रवास सुरू करू शकतो. आणि आयताकृती वेव्हगाईडसाठी हा मान जातो TE10 मोडकडे. लक्षात ठेवा हे नाव, TE10. आणि हे जे नाव आहे ना, TE10, हे स्वतःच सगळी गोष्ट सांगून टाकतं. TE म्हणजे ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक. याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड प्रवासाच्या दिशेला काटकोनात असतं. आकडा 1 म्हणजे रुंद बाजूला एका अर्धलहरीसारखा बदल. आणि 0 म्हणजे अरुंद बाजूला काहीही बदल नाही. आहे की नाही सोपं? मग या मोडमध्ये नक्की काय असतं? तर बघा, यात फक्त उभं इलेक्ट्रिक फील्ड असतं, म्हणजे EY. आणि त्याला साथ द्यायला असतं आडवं HX आणि प्रवासाच्या दिशेने जाणाऱ्या HZ मॅग्नेटिक फील्ड. ही जी खास जोडी आहे ना, तीच या मोडला इतकं एफिशियंट बनवते. इलेक्ट्रिक फील्डची रचना तर बघा, किती सुंदर आणि सोपी आहे. अगदी एका साइन वेव्हसारखी. मध्यभागी सगळ्यात जास्त ताकदवान आणि दोन्ही बाजूंना, म्हणजे त्या धातूच्या भिंतींना जिथे स्पर्श करते तिथे एकदम 0. आणि या इलेक्ट्रिक फील्डला साथ द्यायला कोण आहे? तर मॅग्नेटिक फील्ड. ते असे सुंदर गोल गोल लूप्स तयार करतं. हे लूप्स आणि इलेक्ट्रिक फील्ड मिळून त्या लहरीला पुढे ढकलतात. असं वाटतं जणू काही एक अदृश्य इंजिनच काम करतंय. ठीक आहे, हा मोड सोपा आहे, कार्यक्षम आहे. पण नक्की अशी काय खास गोष्ट आहे यात ज्यामुळे इंजिनियर्सना हा इतका आवडतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या मोडची लोकप्रियता फक्त त्याच्या साधेपणामुळे नाहीये. त्याचे काही खास गुणधर्म आहेत जे त्याला इतरांपासून वेगळे ठरवतात. चला बघूया काय आहेत ते. प्रत्येक मोडची ना एक कट ऑफ वेव्हलेंथ असते. म्हणजे काय, तर ती जास्तीत जास्त लांबीची लहर जी त्या वेव्ह गाईडमधून प्रवास करू शकते. आणि TE10 मोडसाठी हे गणित इतकं सोपं आहे ना की आश्चर्य वाटेल. किती? फक्त 2A. हो, खरंच इतकंच सोपं. म्हणजे कट ऑफ वेव्हलेंथ नेमकी वेव्ह गाईडच्या रुंद बाजूच्या, ज्याला आपण A म्हणतो, तिच्या दुप्पट असते. याच साधेपणामुळे डिझायनर्सचं काम खूप सोपं होऊन जातं. म्हणजे बघा, वेव्हगाईडचा फक्त भौतिक आकार, त्याची लांबी, रुंदी ठरवते की कोणती लहर त्यातून पुढे जाईल आणि कोणती नाही. भौमिती आणि भौतिकशास्त्र यांचा किती सुंदर मिलाप आहे हा. पण थांबा, TE10 मोडची खरी सुपर पॉवर अजून बाकी आहे. आणि ती म्हणजे किमान ॲटेन्युएशन. आता ॲटेन्युएशन म्हणजे काय, तर प्रवास करताना सिग्नलची ताकद कमी होणं. आणि हा मोड खात्री देतो की सिग्नलची ताकद सगळ्यात कमी घटेल. म्हणजे माहिती जशी पाठवली तशीचा तशी पोचणार. आणि याचा पुरावा म्हणजे हा डेटा, हा आलेख. जरा बघा या आलेखाकडे. उभ्या रेषेवर आहे सिग्नलमधील घट आणि आडव्या रेषेवर आहे फ्रिक्वेन्सी. बाकी सगळ्या मोड्सच्या रेषा वर आहेत, पण TE10ची रेषा बघा एकदम खाली. याचा अर्थ काय, तर सिग्नल लॉस सगळ्यात कमी. आकडे कधी खोटं बोलत नाहीत, बरोबर?
म्हणूनच तर म्हणतात की इतर मोड्सच्या तुलनेत T10 मोडची कट ऑफ फ्रिक्वेन्सी सर्वात कमी आणि ॲटेन्युएशन किमान असतं आणि ह्याच कारणामुळे या मोडला डॉमिनंट मोड म्हणतात आणि हाच सर्वाधिक वापरला जातो. चला आता आपण ह्या कथेच्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. ही लहर, ही वेव्ह नक्की प्रवास कसा करते, डोळ्यासमोर कशी दिसेल ती? कल्पना करा की एक प्रकाशकिरण 2 आरशांमध्ये टप्पे खात झिगझॅग करत पुढे चाललंय. T10 मोडमध्ये लहर अगदी तसंच काहीतरी करते. वेव्ह गाईडच्या भिंतींवर इकडून तिकडे आदळत झिगझॅग मार्गाने पुढे सरकते. हे खरं तर ऊर्जेचं एक सुंदर लयबद्ध नृत्य आहे. तर विचार करा, एका साध्या पोकळ नळीतल्या लहरींचा ह्या झिगझॅग डाऊन्सवर आपलं अख्खं हायस्पीड डिजिटल जग अवलंबून आहे. हे आपल्याला खरंच विचार करायला लावतं की आपण रोज जे तंत्रज्ञान वापरतो त्याच्यामागे अशी कितीतरी साधी, सोपी पण सुंदर तत्त्व लपलेली असतील, नाही का?